हॅलो गायज, वेलकम टू एम.जी. फार्मा चॅनल. तर आज आपण फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट बघणार आहोत आणि फार्माकोग्नोसीमध्ये आपण अल्कॅलॉइड हे बघणार आहोत की अल्कॅलॉइडचे क्लासिफिकेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं केमिकल नेचर काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. आता आपण आज अल्कॅलॉइड बघूया. ह्याच्यानंतर अल्कॅलॉइडमध्ये इंडॉल अल्कलॉइड असे टाईप आहेत, ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला बघूया डेफिनेशन. दिस आर द ऑर्गॅनिक प्रोडक्ट. अल्कॅलॉइड काय आहे तर एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे जो की नॅचरल किंवा आपल्याला डायरेक्ट निसर्गापासून भेटतो किंवा तो सिंथेटिक म्हणजे आपण मानवसुद्धा तो तयार करू शकतो. ओरिजिन आर बेसिक इन नेचर. तर तो कसा आहे तर एक बेसिक नेचर आहे. कंटेन वन और मोर नायट्रोजन ॲटम. एक किंवा एकपेक्षा जास्त त्याच्यात नायट्रोजन ॲटम असतात. हेटेरोसायक्लिक नेचर आहे. प्रोसेस स्पेसिफिक फिजिओलॉजिकल ॲक्शन. काय दाखवतं तर एक स्पेसिफिक फिजिओलॉजिकल ॲक्शन दाखवतं ह्युमनवर आणि ॲनिमलवर सुद्धा. हे कशापासून सोर्स भेटतो आपल्याला तर प्लांटपासून सोर्स भेटतो आणि हे कसं वापरतात तर स्मॉल क्वांटिटीमध्ये यूज केलं जातं. हिस्ट्री काय आहे. अल्कॅलॉइड टर्म कॉइन्ड बाय मेसिनर आणि फर्स्ट सिंथेसाइज्ड अल्कॅलॉइड कोनिन. तर कॉइन्ड कोणी केली ही टर्म अल्कॅलॉइडची तर मेसिनरनं केली आणि फर्स्ट सिंथेसाइज कोणी केलं अल्कॅलॉइड तर कोनिननं केले. हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे असेच क्वेश्चन MCQ टाईपमध्ये आपल्याला विचारले जातात आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, तर हे लक्षात ठेवा. नंतर काय बघायचं आहे आपल्याला तर आयसोलेशन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्कॅलॉइड. तर आयसोलेशन आणि एक्स्ट्रॅक्शन, अल्कॅलॉइडचं आयसोलेशन आणि एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, कोणत्या पद्धतीनं केलं जातं, कोणती मेथड आहे ती तर स्टॉस-ओटो मेथड. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरमध्ये विचारला गेला होता आणि अदर एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. तर हे पण लक्षात ठेवा की अल्कॅलॉइडचं आयसोलेशन आणि एक्स्ट्रॅक्शन कोणत्या मेथडनं केलं जातं तर स्टास-ओटो मेथडनं केलं जातं. नंतर आपण आज क्लासिफिकेशन बघूया. अल्कॅलॉइडचे 3 मेनली क्लासिफिकेशन आहे. ट्रू, प्रोटोलस, अमिनो आणि सुडो. तर आपण ह्याच्या अंडर बघणार आहोत. याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात तर ह्याच्या एक्झाम्पलवरून की इथे काय दिले तर क्विनिन सल्फेट ट्रू अल्कॅलॉइडमध्ये येतं, कोनिसिन आणि कॅफिन सुडो अल्कॅलॉइडमध्ये येतं. तर कॅफिन हे कोणत्या प्रकारचं अल्कॅलॉइड आहे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. आता आपण ट्रूमध्ये बघणार आहोत की हेटेरोसायक्लिक नायट्रोजन रिंग प्रेझेंट असते ट्रूमध्ये. ट्रू म्हणजे काय तर खरं. तर खऱ्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला एक ट्रिक सांगते की हेटेरोसायक्लिक नायट्रोजनचे रिंग ट्रूमध्ये प्रेझेंट असते, प्रोटो अमिनोमध्ये ती प्रेझेंट नसते, सुडोमध्ये काहीच नाही. नंतर हे कशापासून डिराइव्ड होतं तर ट्रू आणि प्रोटो अमिनो हे कशापासून डिराइव्ड होतात तर अमिनो ॲसिडपासून डिराइव्ड होतात आणि सुडो नॉट डिराइव्ड फ्रॉम अमिनो ॲसिड. ते अमिनो ॲसिडपासून डिराइव्ड होत नाही. नंतर काय लक्षात ठेवायचं आहे तिसरा पॉईंट तर प्रेझेंट ॲज साल्ट ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. ट्रूचं काय आहे तर त्याच्यात ऑर्गॅनिक ॲसिडचं काय आहे तर साल्ट प्रेझेंट असतं आणि प्रोटोमध्ये काय तर बायोलॉजिकल अमाइन प्रेझेंट असतं. सुडोमध्ये काहीच नाही. सुडोमध्ये फक्त तुम्हाला 3 पॉईंट लक्षात ठेवायचं. सगळ्यात सिम्पल आहेत की सुडो अमिनो ॲसिड सुडो अल्कॅलॉइड लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं तर पहिलं म्हणजे पॉईंट कोणतीच रिंग प्रेझेंट नाही आहे ना की त्याच्यात अमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हायर सोल्युबिलिटी इन वॉटर. सुडो अल्कॅलॉइड हे वॉटरमध्ये हायली सोल्युबल असतात. ओके. आणि त्याची 2 एक्झाम्पल कॅफिन आणि कोन्सिन हे लक्षात ठेवायचं. एवढं सुडोमध्ये लक्षात ठेवायचं. आता ट्रू आणि प्रोटोमध्ये खरं आपल्याला डिफरन्स करायचा आहे. नंतर काय आहे तर ट्रू असते टी फॉर टी लक्षात ठेवायचं की टॉक्झिक इन नेचर. कसं नेचर आहे टॉक्झिक इन नेचर. टी फॉर टॉक्झिक इन नेचर आणि प्रोटो नॉन टॉक्झिक त्याच्या ऑपोजिट करायचं ओनली. नंतर हे दोन्ही पण कसे आहेत तर बेसिक इन नेचर आहेत कारण आपले अल्कॅलॉइडच मेनली बेसिक इन नेचर असतात आणि ट्रू आहे ते टॉक्झिक आहे, प्रोटो नॉन टॉक्झिक आहे. जे ट्रू आहे टॉक्झिक आहे म्हणून ते वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही आणि स्पायरिंगली सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंट कारण त्याचं साल्टच काय प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिक ॲसिडचं साल्टच त्याच्यात प्रेझेंट आहे, त्यामुळे ते सोल्युबलच असणार आहे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये. आणि ते एक लक्षात ठेवायचं की ते टॉक्झिक असल्यामुळे टॉक्झिक इन नेचर असल्यामुळे ते वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं.
आणि याच्यात काय लक्षात ठेवायचं, प्रोटोमध्ये सोल्युबिलिटी इन वॉटर. एक लक्षात ठेवायचं, ट्रूचं जर तुम्ही सगळं लक्षात ठेवलं ना तर ट्रूच्या ऑपोजिट करायचं आहे प्रोटो अमिनोचं. आणि सुडोची तर फक्त तुम्हाला 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहे की ते अमिनो ॲसिडपासून डिराईव्ह होत नाही आणि वॉटरमध्ये हायली सोल्युबल असतं. कोन्सिन आणि कॅफिन हे त्याचे काय तर एक्झाम्पल आहेत. ट्रूचं काय लक्षात ठेवायचं, हेटेरोसायक्लिक नायट्रोजन रिंग प्रेझेंट असते, अमिनो ॲसिड प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिक ॲसिडचं साल्ट प्रेझेंट आहे, टॉक्झिक नेचर आहे कारण ट्रूचं टी आणि फॉर टी टॉक्झिकचं टी लक्षात ठेवायचं की टॉक्झिक इन नेचर आहे. आणि सगळे अल्कलॉइड बेसिक इन नेचर आहेत नॉर्मली, त्यामुळे हे दोन्ही पण बेसिक इन नेचर आहेत. आता टॉक्झिक असल्यामुळे ते वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे आणि ते ऑर्गॅनिक ॲसिडचं साल्ट आहे त्यामुळे त्याच्यात सोल्युबल आहे हे लक्षात ठेवायचं. आणि इकडं त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवायचं सगळं. नंतर एक्झाम्पल काय आहे ट्रूचं, तर क्विनिन सल्फेट हे एक्झाम्पल आहे. प्रोटोचं काय आहे तर कोल्किचिन अँड इफिड्रिन हे एक्झाम्पल आहेत कशाचे, अमिनोचे, प्रोटोचे. आता आपण बघूया केमिकल टेस्ट. अल्कलॉइडसाठी कोणत्या केमिकल टेस्ट केल्या जातात. टेस्ट त्याचे रिएजंट आणि इन्फरन्स, म्हणजे त्या टेस्ट केल्यानंतर लास्ट पॉईंटमध्ये काय येतं आहे, आपल्याला रिडिंग घेतो ना आपण तेव्हा त्याचं काय येतं आहे नक्की. तर टेस्ट कोणते आहेत, मेयर्स टेस्ट, ड्रॅगन ड्रॉप टेस्ट, वॅगनर टेस्ट, हॅगर टेस्ट. ह्या टेस्ट लक्षात ठेवायच्या आहेत कारण ह्या टेस्ट विचारल्या जातात की अल्कलॉइडसाठी खालील कोणत्या टेस्ट आहेत. तर त्याच्यात हे तुम्हाला 4 देतील किंवा 3 देतील आणि एक वेगळं देतील जे की ग्लायकोसाइडची टेस्ट देतील, तर ते तुम्हाला त्याच्यात ओळखायचं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की मेयर टेस्ट, ड्रॅगन ड्रॉप टेस्ट, वॅगनर टेस्ट आणि हॅगर टेस्ट ह्या कोणत्या टेस्ट आहेत तर अल्कलॉइडच्या केमिकल टेस्ट आहेत. आता रिएजंट लक्षात ठेवायचे तुम्हाला, कसे लक्षात ठेवणार तुम्ही बघा. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ट्रिक सांगेनच, ते तुम्हाला लक्षात राहील तर लक्षात ठेवायचं, नाही तर तुमच्या पद्धतीने एखादी ट्रिक बनवा ह्याला. मेयर टेस्ट पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड, यम फॉर यम लक्षात ठेवायचं, मर्क्युरिक आयोडाईड रिएजंट असतो. मेयरमध्ये मर्क्युरिक आयोडाईड काय असतो, रिएजंट प्रेझेंट असतो. आता मेयर टेस्ट ओके, मर्क्युरिक आयोडाईड. मेकअप केल्यामुळं कलर कसा होतो, क्रीमी कलर होतो ना स्किनचा, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं, क्रीम कलर्ड प्रेसिपिटेट. किंवा तुम्ही मेकअपमध्ये काय यूज करता, मेकअप करताना तर क्रीम यूज करता म्हणून क्रीम कलर्ड पीपीटी प्रेसिपिटेट. नंतर ड्रॅगन ड्रॉप टेस्टमध्ये पोटॅशियम बिस्मथ आयोडाईड, पोटॅशियम बिस्मथ आयोडाईड, रेडिश ब्राऊन पीपीटी. कशी येते, रेडिश ब्राऊन पीपीटी येते. तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाल्लं असेल, ते कसं असतं तर रेड असतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं की रेडिश ब्राऊन पीपीटी. वॅगनर टेस्ट आयोडीन पोटॅशियम आयोडाईड. वॅगनर टेस्टमध्ये कोणतं रिएजंट आहे, आयोडीन पोटॅशियम आयोडाईड, रेडिश ब्राऊन पीपीटीचं आहे त्याची पण. हॅगर टेस्ट पिक्रिक ॲसिड, कुठे पण जर पिक्रिक ॲसिड रिएजंट आला तर एवढंच लक्षात ठेवायचं, पिक्रिक ॲसिडचा जर रिएजंट आला कुठे पण तर त्याचा येलो कलरच येतो, येलो कलर्ड पीपीटी. आता आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत अल्कलॉइडच्या. एक लिक्विड अल्कलॉइड आणि कलर्ड अल्कलॉइड. लिक्विड अल्कलॉइडचे एक्झाम्पल कोणते आहेत म्हणजे निकोटीन, कोनिन आणि स्पॅर्टिन हे कोणते आहेत तर लिक्विड अल्कलॉइड, लिक्विड टाईप आहे त्यांचा. आणि कलर्डमध्ये कोणते येतात, बिटॅनिडिन. बीट कसं असतं, रेड कलरचं असतं ना, तर बिटॅनिडिनचा कलर कसा रेडच असणार आहे. बर्बेरिन येलो आणि सॅन्ग्युनेरिन कॉपर रेड कलरचं असतं. हे लक्षात ठेवा कारण हे पण एक्झाममध्ये जास्त करून विचारलं जातं. अल्कलॉइड बायोसिंथेसाइज्ड, अमिनो ॲसिड अल्कलॉइड बायोसिंथेसाइज्ड हे बघणार आहोत आपण. तर ऑर्निथिनचं कोणतं सिंथेसाइज केलं आहे कोणत्या अल्कलॉइडमध्ये तर ट्रोपेन अल्कलॉइड. नंतर लायसिन, ल्युपिनिन, आयसोपेरिट्रिनिन, ॲनाबॅसिन, कोनिन, फिनाइल ॲलॅनिन, इफिड्रिन, मेस्कॅलिन, प्रुनॅसिन. टायरोसिनचं ओपियम अल्कलॉइड ध्युरिन, ट्रिप्टोफॅन, इंडॉल, क्युनोलिन, सिलॅबिन. डोपामाइनचं इमिटिन, कोल्किसिन, हिस्टिडिन, पिलोकार्पिन, व्हॅलिन, लिनामॅरिन, आयसोल्युसिन, लोटॅसुट्रॅलिन, ट्रिप्टोफॅन अँड ट्रिप्टॅमाइन, रेझरपिन.
तर गायस तुम्हाला हे आहे ना, तर हे बायोसिंथेसिस असे काही पॉईंट असतात ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतात, कारण त्याच्यावर कोणतीच ट्रिक बनत नाही. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. आणि नेक्स्ट मी तुम्हाला पुढच्या अल्कलॉइड, इंडॉल अल्कलॉइडचं वगैरे व्हिडिओ घेऊन येईन, तेव्हा डीपली त्याचं सांगेन. ट्रिक माझ्या पद्धतीने बनत असेल तर मी सांगेन ट्रिक, आणि तुमचं त्याच्यात स्टडी होऊन जाईल. तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच पुढचे व्हिडिओ एकदम एखाद्या कंटेंटवर किंवा एखाद्या चॅप्टरमधल्या पण पॉईंटवर तुम्हाला घेऊन येईन. असं पण नाही आहे की एकदम जास्त सिलेबस आणलं आहे किंवा जास्त चॅप्टर डायरेक्ट आणलेत, तुम्हाला समजणार नाहीत ते, कारण ते घेऊन आल्यानंतर तुम्हाला जास्त ते समजणार नाही की हे करू का ते करू, ते करू का हे करू. त्याच्याऐवजी जर एखादा पॉईंट आणला तर तो पॉईंट तुम्हाला चांगला समजेल, त्याच्यावरचे सगळे MCQ पण होऊन जातील. आणि कोग्नोसी, इकोलॉजी, सुटिक्स वगैरे असे सब्जेक्ट आहेत की ह्याच्यावरचे क्वेश्चन विचारलेच जातात. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत जातील जे की सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत.